मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला होऊन आज 17 वर्ष उलटलेली आहेत, पण आज देखील त्याचे जे घाव आहेत ते मुंबईकरांच्या मनातून कायमस्वरूपी निघालेले नाहीत। मी सध्या मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना स्मरण करण्यासाठी, त्यांची आठवण काढण्यासाठी, त्यांची शौर्यगाथा सांगण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यात विदेशी पर्यटकांची सुद्धा रेलचेल आपल्याला पाहायला मिळते। मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि हा देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता। लष्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात 160हून अधिक लोकांचे प्राण गेले होते आणि कधी न थांबणारी मुंबई 48 तासांसाठी दहशतवादी हल्ल्यामुळे ठप्प झाली होती। यात शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आता मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये सुरू आहे। आपण पाहतोय की जे शहीद ओंबळे आहेत त्यांचा देखील फोटो आपल्याला दिसतोय आणि आपले कर्तव्य समजून गेटवे आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील मशाल रॅलीमध्ये उपस्थित राहून पोलिसांचे हात बळकट करा असा आशय या बॅनरवर दिसतो आणि जिथे पोलीस दिसतील गुलाबाचे फूल देऊन त्यांना धन्यवाद म्हणा असा एक संदेश सुद्धा या निमित्ताने देण्याचा प्रयत्न होतोय, ज्याला पाहण्यासाठी विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी सध्या होते आणि देश विदेशातून आलेल्या पर्यटकांकडूनही श्रद्धांजली या ठिकाणी वाहिली जाते। आपण पाहतोय की महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच 26/11 आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना आणि पहलगाम इथे हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली या माध्यमातून वाहण्यात येते। आज ठिकठिकाणी अशाच कार्यक्रमाचं मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।